श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2089व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण दशमी मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2025 उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/6/1997 बैठक क्रमांक 209। श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाची अहमदनगर येथे 200वी बैठक दिनांक 20/4/1997 रोजी संपन्न झाली। त्यावेळी प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नगर सत्संग मंडळाची आज 200वी बैठक आहे। पहिली मुंबई झाली, नंतर ठाणे झाली आणि आता ही नगरची बैठक आहे। अशा प्रत्येक ठिकाणी सत्संग मंडळाच्या सभा व्हाव्यात। प्रत्येकाने असं हे ठरवलं पाहिजे की आमच्या हयातीत हे घडावं, आपल्या कार्याची पूर्तता व्हावी, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील राहावं। या कार्याची ही 200वी बैठक हे खरोखरच आश्चर्य आहे। नगरसारख्या ठिकाणी ही बैठक होते हे त्याहून अधिक आश्चर्य आहे, कारण माझा सगळा जन्म नगरमध्येच चाललेला आहे। नगरमध्ये सर्व लोक कार्यशील असावेत असं वाटत नाही, फारसे श्रद्धावान वाटत नाहीत, पण एवढं असून सुद्धा 200वी बैठक पूर्ण होते हा ईश्वरी शक्तीचा चमत्कार आहे। ह्या 200व्या बैठकीमध्ये आपण काय काय कार्य केलं याचा मंडळानं अवश्य विचार करावा। काळ किती लोटला याला महत्त्व नाही, परंतु या काळामध्ये आपण काय करू शकलो याचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे। ईश्वरी अनुभूती ही सातत्य टिकवणारी असते आणि गुरु हे परमार्थाचं साधन असतं। ज्यांना गुरु लाभलेले आहेत त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं असं मानलं जातं आणि ते परमार्थाचं उत्तम प्रकारचं साधनही आहे, की ज्या साधनाच्या द्वारे आपली आत्मोन्नती होऊ शकते, त्याबरोबर आपल्याला आनंदही मिळू शकतो। पण हे आपण स्वतः ठरवावं लागतं। आपल्या जीवनाला एक रूपरेषा द्यावी लागते। प्रपंच हा इच्छा नसताना सुद्धा करावाच लागतो। प्रपंचाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जरी इच्छा व्यक्त केली नाही तरी लौकिकार्थी प्रपंच करावाच लागतो। जर प्रपंच नाही केला तरी त्याला अनेक लोक सहाय्य करतात आणि प्रपंच करायला लावतात। ही लोकांची रूढी आहे, पण परमार्थात मात्र ह्या गोष्टी घडत नाहीत। परमार्थात गुरु हे परमार्थाचं साधन असल्यामुळे त्यांच्या शक्तीकरवी ही कामं होतात। आपल्या जीवनामध्ये परमार्थाची कृती घडणं अत्यंत गरजेचं आहे। प्रपंचात करण्यासारखं काय असतं? काहीही नसतं। रोजचं जीवन जगायचं एवढंच प्रपंचात असतं, पण परमार्थात कृती करावी लागते आणि कृती हे माणसाचं जीवन असतं। मानवी जीवनाला सतत एक वळण यावं लागतं की आपलं आज हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलंय, आपला जप करायचा राहिलाय, अशी सारखी मनाला जाणीव द्यावी लागते आणि मग शरीर त्या मार्गाने आपोआप जायला लागतं। शरीरामध्ये नाना प्रकारचे दोष असू शकतात। हे दोष मनाकरवी माणसाला कळतात। आपल्या शरीरामध्ये नेमका दोष कुठे आहे हा दोष काढण्याचं साधन म्हणजे मानवाचं मन आहे। माणसाचं मन त्याला सारखं शिकवत असतं की तू ह्या मार्गाने जाऊ नकोस किंवा ह्या मार्गाने जा, असं करू नकोस किंवा असं कर। तर हे समजण्याकरता जी शक्ती लागते ती शक्ती गुरूंच्या द्वारे माणसाला मिळते। गुरु ही एक प्रकारची शक्ती आहे, तसंच ते तत्वही आहे, परंपरा पण आहे आणि परंपरा आपल्याला चालवता आली पाहिजे।
आपल्या गुरूंच्या जीवनामध्ये आपल्याला समर्पित जीवन कसं करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. मात्र आपण हे समर्पित जीवन करताना आपली योग्यता ही लक्षात घ्यावी लागते. आपली योग्यता जर तशी नसेल तर काही काळ थांबण्याशिवाय पर्याय नसतो. जेव्हा आपण नाना प्रकारच्या चिंता दूर करू शकू किंवा चिंता करण्याचं कारण नाही अशी भावना मनाला येईल तेव्हाच तो परमार्थाकडे वळू शकतो. परमार्थ करताना आपण आपल्यासाठी करावा लागतो. आपल्याला कोणी चांगलं म्हणावं किंवा कोणी आपल्याबद्दल चांगलं बोलावं अशी काहीही कल्पना करू नये. आपल्या या परमार्थ आचरणाने आपले गुरु कसे प्रसन्न होतील आणि त्यांच्या मनाला संतोष कशामुळे वाटेल याचा विचार करावा. कारण गुरु संतुष्ट झाले की देवही संतुष्ट होतात अशी ही परंपराच सांगते. देव एकदा संतुष्ट झाला की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या तत्परतेने पूर्ण केल्या जातात. आपलं दैव उणं असतं, आपली योग्यता कमी असते. त्यामुळं माणसाला कायम आपण अपूर्ण आहोत अशी भावना येते आणि ही भावना येणं हा आपला मानसिक दोष आहे. तेव्हा आपल्या गुरूंकडून आपण योग्य ते मार्गदर्शन घ्यावं आणि परमार्थाची वाटचाल सतत करत राहावी. आपण जे कार्य करतो आहोत ते धर्माचं कार्य आहे. धर्मो रक्षती रक्षिताः. धर्म असं सांगतो की माझं रक्षण जर तुम्ही केलं तर तुमचं रक्षण करायला मी समर्थ आहे. म्हणजे मानवानं धर्म सांभाळावा अशी धर्म अपेक्षा करतो आणि ह्या अपेक्षा धर्मगुरूंच्या माध्यमातून लोकांना शिकवतो. गुरु हे अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ अशा चांगल्या विचारांचे असावे लागतात. ते जरी शिष्यावर रागवले तरी तो राग नसून ते शिक्षण दिलं जातं. शिष्यावर रागवावं हे लागतंच आणि कलियुगामध्ये जे शिष्य आहेत ते मला सांगणं अवघड जात आहे तेव्हा तुम्ही ते समजून घ्या. शिष्य हा अतिपक्व विचाराचा असावा लागतो. माझा देह जावो अथवा राहो, माझा देह हा आपल्या चरणी पडावा ही भावना शिष्याला यावी लागते. ही भावना जोपर्यंत शिष्याला येत नाही तोपर्यंत शिष्य हे पूर्णत्वाकडे जाण्याला अपात्र ठरतात. तसं पाहिलं गेलं तर हे गुरु कशाचीही अपेक्षा करत नाहीत. तुम्हाला ते काहीही मागत नाहीत, पण त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते न बोलणं असतं ते तुम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हे जे सत्संग स्थापन केलेले आहेत ते परमार्थाचं साधन आहे. आपल्या कार्यासाठी आपण जो निधी गोळा करीत आहोत हे सुद्धा परमार्थाचंच साधन आहे. या पैशाचा कुठेही दुरुपयोग होणार नाही आणि पैशाचा अपव्यय सुद्धा होणार नाही. तो पैसा सगळा श्रीचरणी रुजू होईल. आतापर्यंत जमा झालेला पैसा श्रीचरणी रुजू झालेला आहे. या यज्ञकुंडामध्ये आपल्याला किती आहुती टाकता येतात याचा प्रत्येक भक्तानं विचार करावा. आपल्याला ह्या जर आहुती टाकता आल्या नाहीत तर यज्ञकुंड हे धगधगीत राहणार नाही. यज्ञकुंड हे धगधगीत राहणं अत्यंत गरजेचं आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.